मात्र अवघड होऊन जातं सगळं। आणि ह्याच्यासाठी कमीत कमी आपण आपल्या आरोग्याविषयी जागरूक असलं पाहिजे असं मला वाटतं। आणि मी काही पाठ तुम्हाला ज्ञान द्यायला आलेली नाही आहे ना, कारण आजकाल गुगल बघा आहे, बरंच तुम्हाला माहिती असतं है ना। माझ्यापेक्षा एखाद्या वेळेस जास्त नॉलेज तुम्हाला असेल काही गोष्टींविषयी, पण मी काय म्हणेन की बाबा जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो ना, सगळ्यात पहिल्यांदा येतो आपला आहार, दुसरी गोष्ट येते आपला विहार किंवा वेळच्या वेळी केलेला व्यायाम, तिसरी गोष्ट येते की आपलं काय म्हणतो आपण त्याला की झोपेचं व्यवस्थापन असतं, झोप प्रॉपर झोप पाहिजे, त्याच्यानंतर तो प्रॉपर वॉटर इनटेक आपण घेतलं का, त्याच्यानंतरची गोष्ट येते की आपला माइंडसेट कसा आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट आहे। ओके, मला तर असं वाटलं होतं की आता मला 1 तास उशीर झालाय, 1 आवर लेट, वार्षिकली लोक आता काय करतील, पण नाही, तुमच्या चेहऱ्याकडे बघून तसं काही वाटलं नाही, येऊ देत आता मॅडमकडे बघते, असं काही नाही झालं। येस, तर जेव्हा आपण आहाराचा विचार करतो ना, तर आपल्या आहारामध्ये 40% कर्बोदक, 30% प्रथिन आणि 30% हेल्दी फॅट असायला हवे। फॅट हा शब्द ऐकला की आपल्या अंगावर काटा येतो, बरोबर आहे की नाही, आपल्या डोक्यात येत असतं हा कोलेस्ट्रॉल, पण असं काही नाही आहे। हेल्दी फॅट पण आपल्या शरीराला आवश्यक आहे, आणि आपलं शरीर जे आहे ते पेशींनी बनलेलं आहे, आणि त्या पेशींना जर भूक कशाची असेल तर 2च गोष्टीची असते, एक म्हणजे हेल्दी फॅट आणि दुसरं म्हणजे प्रोटीन, प्रथिन, चांगल्या प्रतीची प्रथिन। पण हे प्रथिन पचवण्यासाठी आपली ताकद, पचन शक्तीची ताकद किंवा पचन शक्ती प्रॉपर पाहिजे, आणि त्याच्यासाठी जेव्हा आपण प्रथिनांचा विचार करतो आहारामध्ये, तर आपला थोडासा व्यायामाचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे, तरच ते प्रथिन आपल्या स्नायूंच्या डेव्हलपमेंटसाठी चांगली येतात असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये काही प्रमाणात फायबरचा पण समावेश असावा। आता इथे मला एक सांगा की सॅलड रोज किती जण खातात? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, जबरदस्त। यस, सॅलड का खाल्लं पाहिजे? जर तुम्हाला हृदयरोगापासून लांब राहायचं असेल, हाय कोलेस्ट्रॉल होण्यापासून लांब राहायचं असेल, आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही काही जाड नाही, या मॅडम तर म्हणतील आम्ही काही जाड नाही आहे, तुमचंच पोट माझ्यापेक्षा जास्त आहे ना, तसं नाही मैत्रिणींनो। तर बारीक लोकांना सुद्धा कोलेस्ट्रॉल असू शकतं बरं का, आणि त्याच्यासाठीच आपण ते कसं वाढून आणायचं त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याच वेळा बघितलंय की सगळं थायरॉइडचा आजार जास्त वाढलाय, पीसीओडी ज्याला आपण म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, ते पण वाढलंय, तर त्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम पण असतं आणि हायपोथायरॉइडिझम पण असतं। कोलेस्ट्रॉलची लेवल जेंट्समध्ये जास्त आहे, आता त्यांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजनचं प्रमाण नसतं, आणि आपल्याला जी मंथली पिरियड्स येतात त्याच्यामुळे आपल्या हार्टला प्रोटेक्शन आहे, आपल्या जॉईंटला प्रोटेक्शन आहे आपल्याला, पण जेंट्समध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस चेंजेस हे लवकर येतात जर त्यांची प्रॉपर लाईफस्टाईल नसेल तर। आणखी एक गोष्ट की आपण असं बऱ्याच वेळा म्हणतो की स्मोकिंग करतात, काही लोक ड्रिंक करतात, त्याच्यामुळे त्यांची तब्येत बिघडली, त्याच्यामुळे त्यांना असं झालं तसं झालं। आणखी एक गोष्ट सांगू का की स्मोकिंग आणि ड्रिंकिंग खूपच धोकादायक आहे। एका जागेवर बसून खूप वेळ राहणं, आता ते आपण टीव्ही बघत असेल जेवणानंतर, आता काही काम नाही, सकाळचे काम पटापटा उरवली, लादी फरशी स्वयंपाक सगळं झालंय, माझं मुलं स्कूलला गेली, आता मी एका जागी बसणार। जर तुम्ही जास्त वेळ एका जागी बसला तर त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, ते जास्त डेंजरस आहे, तुमच्या शरीरातली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतं, फ्री रॅडिकल्स वाढवतं। आता तुम्ही म्हणा फ्री रॅडिकल्स म्हणजे आता तुम्ही असं वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचता की नाही की लहान लहान मुलं जे असतात, कॉलेज गोईंग गर्ल्स असतील किंवा कॉलेज गोईंग बॉईज असतील, कोणी यंग असेल की पार्टीमध्ये कोसळलेलं बघताय, व्हिडिओज येतात ना व्हॉट्सअपवर, काय येतात त्यांना काही प्रत्येकाला आजारच असतात असं नाही, असं नाही, प्रत्येकाला स्थान आहे असं पण नाही, तर हे जे फ्री रॅडिकल्स आहेत हे त्यांच्या शरीरामध्ये वाढल्यामुळे हा प्रॉब्लेम वाढू शकतो। मग त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो? आता फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरातले जास्त कधी वाढतात? जेव्हा आपण पोल्युशनला एक्सपोज होतो, जेव्हा आपण एका जागी बसून राहतो, जेव्हा आपण जास्त प्रखर उन्हामध्ये बाहेर जातो, कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन न घेता एका जागी बसतो, व्यसन जेव्हा केलं जातं, मग ते चहाचं असू दे, मोबाईलचं असू दे, स्मोकिंग असू दे, ड्रिंकिंग असू दे किंवा आणखी काही असू दे, वेगवेगळी व्यसनं असतात लोकांना, तर ते जरी केलं तरी सुद्धा फ्री रॅडिकल्स वाढतात। आणखीन एक गोष्ट माहिती तुम्ही खूप
शाबाशी, म्हणजे तुमचा एक परिवार तयार झालेला आहे ना. खूप नशीब लागतं बरं का, खूप नशीब लागतं या गोष्टीसाठी. का माहिती आहे का की आपलं सुखदुःख वाटून घेण्यासाठी. आपलं आता समजा एखादी गोष्ट चांगली घडली आहे, आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला अप्रिशिएट करणार कोणीतरी पाहिजे, ओके. येस, तर त्याच्यासाठी सुद्धा मैत्रिणी हव्यात, त्याच्यासाठी सुद्धा आपण एकमेकींशी कनेक्टेड हवं. आणि जी लोक मैत्रिणींशी कनेक्टेड असतात, स्वतःच्या ज्या काही हॉबीज आहेत त्या जपतात, अशी लोक जास्त चांगल्या पद्धतीने जगतात आणि चांगल्या पद्धतीने राहतात. त्यांच्या आयुष्याची जी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो तर ती सुद्धा वाढते, ओके. तर आता ह्याच्यासाठी पण क्लास करा की आपली सगळ्यांची आयुष्याची लाईफस्टाईल छान पद्धतीने वाढते, ओके. येस येस. तर आता जसं आपण आहाराचं बघितलं, तर आहार जो आहे हा सीझन वाईज असावा आहे ना. बऱ्याच लोकांना माहिती असेल पावसाळ्यामध्ये जास्ती तर पाचक आणि हलक्या आहाराचा समावेश असावा. हिवाळ्यामध्ये जे आपण नट्स वगैरे खातो तेलयुक्त बिया किंवा साजूक तूप त्याचा आहारामध्ये जास्त समावेश असावा. त्याच्यानंतर उष्णता जेव्हा असते तर त्याच्यामध्ये द्रव पदार्थांचा जास्त समावेश असावा. आता तुम्ही म्हणा द्रव पदार्थ म्हणजे काय, माझा कोकोला, पेप्सी, असं तर मला नाही वाटत कुठले हेल्थ क्लब वाले पितात नाही. तर ताक, आमसूल सरबत किंवा आपण जे म्हणतो लिंबू सरबत ह्याचा जास्तीत जास्त वापर आपण त्यावेळेला करू शकतो आणि आपलं शरीर हे चांगलं ठेवू शकतो. त्याच्यानंतर सकाळचा आहार जो आहे तो कशासारखा असावा, सकाळचा आहार असावा एखाद्या राजकुमारासारखा. म्हणजे जेव्हा आपण आहार घेतो तर त्याच्यामध्ये पोषक द्रव्य असणारे पदार्थ हवे. नाश्ता आपण कधीच करतो ना, आपण परफेक्ट नाश्ता कधीच नाही. दुसरी गोष्ट, आपलं जे जेवण आहे तर ते राजासारखं असावं. राजासारखं म्हणजे काय, तर आपल्या जेवणामध्ये ताक, ताक हे पृथ्वीवरचं अमृत आहे. इथे किती लोक ताक पितात, मी पिते का, तर मला माझ्या शरीरातले गुड बॅक्टेरिया वाढवायचे. साध्या साध्या गोष्टी हे तुम्ही पण करता, पण त्याच्यावर काय एखादा पैलू तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता. ज्याचं पचन चांगलं त्याचं आरोग्य चांगलं. ताक हे आपलं पचन सुधारतं, आपल्या शरीरातले गुड बॅक्टेरिया वाढवतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन होतात, बॅड बॅक्टेरिया जे आपल्या आरोग्यावर अफेक्ट करत असतात ते पण कमी होतात. आता इथे मी न वाचता सांगते, आता इथे माझे बंधू बसलेले आहेत, माझे हजबंड आहेत, माझे देवर आहेत, पण तरी महिलांसाठी मला असं सांगावं वाटतं की ज्यांना व्हाईट डिस्चार्ज आहे आणि रिपीटेडली, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे, माता आहे, बंधू आहे, पत्नी आहे किंवा स्वतःची पत्नी, त्याच्यामुळे मी न वाचता काही गोष्टी बोलते. तर व्हाईट डिस्चार्ज हा रिपीटेडली होतो. बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल ते जवळ केस किट है ना, लिपोस्प्री किट, अशा पद्धतीचे किट खाऊन पण पुन्हा पुन्हा रिपीटेडली इन्फेक्शन होतं. न कुणाला सांगता येतं न काय होतं. आणि जर सॅनिटरी नॅपकिन हे जर त्यातला मधला लेअर जर ॲट पेपरने बनलेला असेल आणि ते जर नॅचरल पद्धतीचे नसतील तर जास्त प्रॉब्लेम वाढतो. आपण त्या गोष्टी बोलू शकत नाही, आपण त्या गोष्टी सांगू शकत नाही. हे रिपीटेडली इन्फेक्शन जर तुम्हाला कव्हर करायचे असतील तर नक्कीच तुम्हाला ताकाचा समावेश हा तुमच्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हेल्दी फॅट. हेल्दी फॅटसाठी तुम्ही काय करू शकता, शेंगदाणे. तुम्ही बघितलं का की आपल्या आजी आजोबा जे होते जेवणानंतर आमचे सर पण सांगतात त्यांचे आजोबा पण खायचे भाजलेले शेंगदाणे थोडेसे. नट्स, हेल्दी नट्स, बदाम वगैरे तर आपण खाऊच, पण हे काय आपल्या हाताशी असणारी गोष्ट आहे, आपल्या लक्षात राहणारी गोष्ट आहे. आपण जेवण झाल्यावर पण ती खाऊ शकतो. हेल्दी फॅट त्याच्यातून जातात. साजूक तूप हे पण आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला कोलेस्ट्रॉल म्हणलं ना की लोक साजूक तूप बंद करून टाकतात, पण तसं करायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या आहारामध्ये आपण काही गोष्टी एक्सेसमध्ये घेतो ज्या आपण घ्यायला नाही पाहिजे. सगळं जसं की साखर, मीठ, मैदा, साबुदाणा, ओके, आणि दूध. जर ते ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिलेले असतील त्या म्हशीला, गायला, तर ते दूध हे कवरडाएट ठरू शकतं, ओके. आणि कुठल्या गोष्टी आपण कमी करतो तर आपल्या पेशींना रोज काम करण्यासाठी, आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम चालू ठेवण्यासाठी आपल्या शरीराच्या पेशींना काही प्रकारची इन्ग्रेडियंट्स लागतात ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो. जीवनसत्व म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही, आपल्याला ती बाहेरून घ्यावी लागतात, पण आपल्या शरीराला ती आवश्यक असतात. आणि ते जर आपण घेतल्या नाही गेलं, आपल्या मुलांना जरी नाही दिल्या गेलं तरी सुद्धा त्यांची ग्रोथ ही स्टंटेड राहू शकते. त्यासाठी आपण खूप जागरूक असणं गरजेचं. आता मी इथे एक क्वेश्चन विचारली, ते सगळ्याच बळावटाच्या स्त्रिया दिसतात मला. तर मुलांना तुम्ही डब्यामध्ये किती डबे देता, म्हणजे मुलं ज्यांची मुलं सकाळी 10-11 निघतात बस त्याच्या दृष्टीने जरी
संध्याकाळी शाळा संपल्यानंतर थोडंसं उशिरा घेऊन येतात. तर किती जण किती डबे देता तुम्ही? 1 देता, 2 देता, 3 देता? किती देता? 1, 2, 3 किती देता तुम्ही डबे? एकच पोळी भाजीचा डबा असतो का? दुसरं काय देता का? फ्रूट. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आणि व्हेरी नाईस. तर आता काय करायचं माहिती का? आवडत असेल ना सॅलड, तुम्ही असं पण करू शकता की सूप सॅलड चाट मसाला टाकून देऊ शकता. तर सॅलड खूप गरजेचं आहे. खूप फ्रेंड्स सांगितलं मॅडम फायबर इंटेक प्रॉपर व्हावं. त्या मुलाला आवडेल तसं, त्याला कट करून हवं आहे का, किंवा त्याला अख्खा टोमॅटो द्यायचा आहे का, की त्याला किसून चाट मसाला टाकून द्यायचा आहे, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. आणि दुसरा जो डबा द्यायचा आहे त्या फ्रूटचा देत आहे, सगळ्यांनी तसंच द्यायचं आहे. म्हणजे चपाती भाजीचा, एक सॅलडचा आणि फ्रूटचा डबा हा तो येताना रिटर्न घ्यायच्या आधी जी छोटी सुट्टी असते त्याच्यामध्ये खाऊ शकतो. आणि सॅलड हे त्यांनी जेवणाच्या आधीच्या सुट्टीमध्ये खाल्लं गेलं पाहिजे. आणि आपण मुलांना जे काही हेल्दी जे स्नॅक्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे सगळे ड्रायफ्रूटची चिक्की असू दे, फुटाणे असू दे, किंवा राजगिऱ्याचे लाडू असू दे, किंवा आणखीन आपण जे पौष्टिक लाडू बनवलेले असते, ह्या गोष्टी स्नॅकिंगसाठी आपण त्यांना जर प्रमोट केल्या तर नक्की त्यांना त्या आवडतात. पण आपण ऑप्शन्स त्यांना दिले पाहिजे, त्यांना आवडतील अशा पद्धतीने आपण ते ऑप्शन देऊ शकतो. जसं की कडधान्याची वेळ आहे ना, आपण जशी वेळ बनवतो चटपटी तशाच पद्धतीची आपण चिंच, खजूर, गुळाची चटणी करून त्याच्यावर टाकून शेव टाकू शकतो, पण त्याच्यामध्ये कच्चे कडधान्य आहेत, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये पोषण होतं. अशा पद्धतीने आपण ते कव्हर करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम जर तुम्ही करताय, इथे मी म्हणेन की सर्वांत सुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. खूप म्हणजे कोणी पण करू शकतो, छोट्याशा जागेमध्ये पण करू शकतो. आणि लहान मुलांना जर लहानपणापासून सूर्यनमस्काराची सवय लावली तर ज्या किशोरवयीन मुली असतात की ज्या वयामध्ये येताना त्यांना थायरॉइडचा आजार होऊ शकतो, PCOS होऊ शकतो, PCOS होऊ शकतो, तर अशा पद्धतीचे आजार जर होऊ नये असं जर वाटत असेल तर हा का, जेव्हा आपण खाली वागतो पिट्युटरी ग्रंथी स्टिम्युलेट होते, आणि खाली वागतो थायरॉइड स्टिम्युलेट होतो, आणि खाली वागतो ओव्हरी स्टिम्युलेट होतात, आणि याचं हार्मोनल संतुलन करण्यासाठी खूप छान पद्धतीने त्याचा असा हा उपयोग होतो. नंतरची गोष्ट आहे की प्रॉपर वॉटर इंटेक. तसं म्हटलं जातं की 20 किलोला 1 लिटर पाणी. म्हणजे तुम्ही बघा तुम्ही किती किलोचे आहात आणि तुम्हाला किती पाणी प्यायला हवं. मग 12 वाजायच्या आत त्याचा निम्मा पोटा, समजा आता मी 60 किलो वजनाचे आहे, मला 3 लिटर पाणी प्यायचं, तर सकाळच्या 12 वाजायच्या आत तुमचं 1.5 लिटर पाणी हे कव्हर झालं पाहिजे, तुमचं घेऊन झालं पाहिजे असं म्हटलं जातं. संध्याकाळी 7 नंतर पाणी हे कमी प्यावं. जेवणाच्या अगदी इमिजिएट आधी पाणी प्यायचं नसतं. जेवण केल्यानंतर पण लगेचच एक गोड पाणी तुम्ही पिऊ शकता, मध्ये ताक घेऊ शकता, पण जेवण झाल्यावर 1-1.5 तासांनी तुम्ही पाणी पिलं तर ते जेवण जे आहे ते व्यवस्थित पाचन द्रव्य त्याच्यामध्ये मिक्स होऊन ते जेवण आपल्याला रात्रीचं जेवण फकिरासारखं असतं. फकिरासारखं का, तर 7 नंतर आपली पचनशक्ती अगदी मंदावून होईल. त्याच्यानंतर जे आपण लेट नाईट जेवण करतो त्याच्यामुळे फॅट वाढतं आणि त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स वाढतात. तर त्याच्यासाठी आपण जेवणाची वेळी फॅट ठेवली पाहिजे आणि अर्धपोटी जेवलं पाहिजे रात्री, जेणेकरून अन्नपचन शरीर आपल्या शरीराला आतल्या आतमध्ये नीट करत असतं. ओके. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की आपण म्हटलं पॉझिटिव्ह माइंडसेट आहे ना, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तुमच्याकडे मेडिटेशन पण देतात. मला माहिती आहे का, मी जरी हेल्थ क्लबमध्ये येत नसेल ना तरी मला माहिती ते काय काय चालतं. तर जे काही तुम्ही सुदर्शन क्रिया करते ना एकदम सुंदर, आणि तुम्ही जे इथे करताना सुदर्शन क्रिया तुम्ही रोज करा की घरी, त्रिस्तरीय प्राणायाम असू दे किंवा अनुलोम विलोम असू दे. मेडिटेशन इज इम्पॉर्टंट, म्हणजे खूप गरजेची, अगदी लहान मुलांना सुद्धा गरजेची. ते जेव्हा झोपतात ना तेव्हा सुद्धा आपण त्यांना रिलॅक्समेंट सेट करू शकतो. स्ट्रेस कोणाला लागले मला सांगा ना, छोटे छोटे बच्चे असतात ना बालवाडीतले, ते सुद्धा म्हणतात आम्हाला खूप स्ट्रेस आहे. मोठ्यांना तर असतं, जॉबचं असतं, घरातलं असतं, घरच्या सगळ्या व्यक्तींची नाती हँडल करण्याचं असतो, बाहेर कमवण्याचा असतो, घरातली मॅनेजमेंटचा असतो, आणि म्हाताऱ्या माणसांना सुद्धा स्ट्रेस असतो की ही जी नवीन पिढी आहे ती जी पुढे पडती हिला कसं आपण हे करायचं आणि व्यवस्थित राहायचं. तर हा स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन हे जे प्राणायाम वगैरे आहे ह्या पण गोष्टी खूप गरजेच्या आहेत असं मी म्हणेन. येस, आणि एकच म्हणायचं मला आता जाताना फारसा वेळ मी काही घेत नाही तुमचा. ओके. येस, पुन्हा एकदा आपल्या श्वेताताईंना आणि तुमच्या भवानी चरणी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी मिळो आणि आमच्या बलुदादांना पण मिळो यासाठी
मिळो आणि तुमचे पण आभार, कारण तुम्ही शांत चित्ताने मला माझा उशीर झाला तरी माझं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल. याचं एकच मला म्हणायचं का, विसरू आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन ज्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले ते कैक कावे, जळेल झोपडी अशी आगही ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. घेतील वादळे फेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. यस. आणि आणखी एक कडे कुठेही जरी गाठ असेल, पहिलं त्याचं जे हे आहे, आता बोलताना माझ्याकडनं नाव देणं, तर त्याचे जे सिम्पटम असतात ना, त्या छातीची साईज जी आहे तिचा बदल बघायला पाहिजे. तो जो स्किन असते आपली ती मोसंबीसारखी होतीये का ते पण बघायला पाहिजे. त्यानंतर आवडतं ते बघायला पाहिजे, कारण सध्या कसं आहे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. हे प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही जे 45 मिनिट्स रोज ह्याच्यातला एक्सरसाइज करताय, मेडिटेशन करताय, दॅट विल बी हेल्प यू मोर. म्हणजे ते तुम्हाला प्रिव्हेंट करण्यासाठी खूप छान अशा पद्धतीने हेल्प करेल असं म्हणेल. आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला ईश्वर चांगल्या पद्धतीचं आरोग्य देवो आणि तुमच्या हातून समाजसेवा